आज बुधवार दिनांक 4/6/2025 रोजी मैत्रेय प्रकरणातील महत्त्वपूर्ण बैठक योगेश कदम गृहराज्यमंत्री महाराष्ट्र यांच्या दालनात आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली। उदय संखेसर व टीमकडून संखेसर उपस्थित राहून गुंतवणूकदारांच्या बाजूने सर्व माहिती मंत्री महोदय यांना दिली। आजच्या गृहराज्यमंत्री माननीय नामदार योगेश कदम साहेब यांच्या दालनातील मीटिंगला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, अपर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे महाराष्ट्र राज्य मुंबईसह पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे विभाग मुंबई तथा सक्षम प्राधिकारी मुंबई तसेच सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। सन्माननीय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या दालनातील मैत्रेय मीटिंग सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली। आमदारांनी मैत्रेय फसवणूक प्रकरण बाबतीत सर्व मुद्दे सविस्तर मांडणी केली। राज्यमंत्री यांनी प्रत्येक 4 दिवसांना मुंबई कलेक्टर यांना रिपोर्ट देण्यास सांगितले। पुन्हा 10 दिवसात मीटिंग घेण्यात येईल असं सांगितले। आमदार जिद्दीने प्रश्न विचारत व कळकळीने विविध विषयांवर गुन्हा अन्वेषण शाखेला प्रश्न विचारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगत होते। त्यावर गुन्हा अन्वेषण शाखेकडे मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे विलंब होता असं सांगत होते। ही बाब विचारात घेऊनच ही जबाबदारी मुंबई कलेक्टर यांच्यावर सोपवण्यात आली आहे। माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी मैत्रेय प्रकरणातील आढावा घेऊन मार्गदर्शन केले आणि माननीय मंत्री महोदय योगेश कदम यांनी मैत्रेय प्रकरणातील तिसरे गृहराज्यमंत्री म्हणून पीडित गुंतवणूकदारांकडे न्याय लक्ष देण्याबाबत आश्वासन दिले। वरील सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून मैत्रेय उर्वरित मालमत्तेवर कारवाई करून जप्त करण्यात यावी ही मागणी उदय संखे टीमकडून संखेसरांकडून करण्यात आली। आजच्या मंत्रालयामधील मीटिंगसाठी आमदार किशोरप्पा पाटील यांच्याकडून नियोजन करण्यात आल्याबद्दल गुंतवणूकदारांकडून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत।